संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतो। संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने 11व्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाणे येथे संपन्न झाला। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते। मुख्यमंत्री यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे आभार। सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांना दूरध्वनी करून केली होती। ती मागणी त्यांनी लगेच मंजूर करीत 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। सातारा जिल्ह्यात नव्याने विकसित होत असलेल्या नवीन पर्यटन स्थळांच्या विकासाच्या दृष्टीने दरेगाव येथून बोटीद्वारे पुनावळे, वासोटा किल्ला आणि तापोळा येथील परिसराची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या तापोळा येथे कोयना नदीवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलाच्या कामाचीही पाहणी केली। हा पूल जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून त्याद्वारे तापोळा, बामणोली आणि महाबळेश्वर येथील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। यावेळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख आणि इतर अधिकारी उपस्थित होते। कुडाळ MIDC येथील औद्योगिक क्षेत्र वाढीसाठी आणि कुडाळ MIDC क्षेत्रात असलेल्या उद्योगांना पुनर्जीवित करण्यासाठी MIDC अधिकारी, उद्योजक असोसिएशन कुडाळ, नगरपंचायत मुख्याधिकारी, वीजवितरण अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली। या MIDC क्षेत्रात उद्योगांची वाढ व्हावी, रोजगार निर्मिती व्हावी यासाठी नव्याने प्रस्ताव बनविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी MIDC RO वंदना खरमाळे, असोसिएशनचे मोहन होडवडेकर, कुडाळ मुख्याधिकारी नातू आदी उपस्थित होते। सोलापूरचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नेते महेश कोठे यांचं प्रयागराज इथं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे।